नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नूतन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. आजच्या ह्या शुभ मुहूर्तावर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकीच एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे आजच्या ह्या शुभ मुहूर्तावर तुम्ही कुठलंही शुभ कार्य तसेच नवीन वस्तूंची खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला शुभ मुहूर्त बघायची आवश्यकता नाहीये. मराठी संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे घरोघरी सकाळी सकाळी घराच्या अंगणात गुढी उभारण्याची लगबग आणि विविध प्रकारचे पदार्थ आणि मिष्टान्न बनवण्याची तयारी अगदी जोरात चालू असते. तर आज आपण देखील आजच्या ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवनवीन व स्वादिष्ट असे पदार्थ तयार करणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपली ही अस्सल चवीची महाराष्ट्रीयन पद्धतीची चमचमीत पदार्थांनी परिपूर्ण अशी मराठमोळी थाळी बनवायला लगेचच सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सर्वात अगोदर मी दह्याचा चक्का बनवण्यासाठी दही निथळत ठेवणार आहे. त्यासाठी इथे ह्या खोलगट पातेल्यावर मी ही गाळणी ठेवून घेतलीये. गाळणीवर असा एखादा पातळ कपडा ठेवून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मी हे दही घालून घेणार आहे. दह्याचा हा एक डब्बा 200 ग्रामचा आहे. तर 200 ग्रामचे 2 डब्बे मी ह्या ठिकाणी घेतले, म्हणजेच टोटल 400 ग्राम दह्याचा चक्का मी तयार करून घेणार आहे. हे दही जास्त आंबट नसलं पाहिजे, कारण आपण ह्याचं आम्रखंड तयार करणार आहोत. दही जर जास्तच आंबट असेल तर आपलं आम्रखंड देखील चवीला जास्तच आंबट होईल. त्यासाठी दही हे जास्त आंबट नसलेलं आणि घट्ट वापरायचं आहे, म्हणजे दह्याच्या चक्क्याचं प्रमाण चांगलं राहील. या रुमालाची अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे आणि ह्याला कमीत कमी 2 तास किंवा मग तुम्ही ह्याला रात्रभर फ्रीजमध्ये निथळत ठेवू शकता, म्हणजे दह्यातलं संपूर्ण पाणी निथळून जाईल आणि आपल्याला आम्रखंड बनवण्यासाठी ह्याचा छान असा घट्ट चक्का मिळेल. शक्यतो दही रात्रीच फ्रीजमध्ये निथळत ठेवायचं आहे, म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला ह्याचं आम्रखंड झटपट बनवता येईल. इथे मी हे दही 2 तास निथळून घेतलंय. हे पहा, दह्यातलं संपूर्ण पाणी ह्या पातेल्यामध्ये निथळून निघालंय. हे पहा, आपला हा चक्का देखील अगदी छान असा घट्ट तयार झालाय. आम्रखंड बनवण्यासाठी चक्का असा घट्ट असला तर आम्रखंड देखील छान असं घट्ट तयार होतं. हे पहा, आपला हा चक्का अगदी परफेक्ट असा घट्ट तयार झालाय. ह्याचा आम्रखंड तयार करण्यासाठी इथे मी हा आमरस घेतलाय. ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. असा पाणी न वापरलेला घट्ट आमरस आम्रखंड बनवण्यासाठी वापरायचा आहे. ह्याच्याने आपलं आम्रखंड मस्त असं घट्ट तयार होईल. साधारण 4 चमचे घट्ट आमरस मी ह्या चक्क्यामध्ये घालून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये मी ही 1.5 चमचा पिठी साखर घालून घेणार आहे. पिठी साखरेचं हे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता, कारण पिठी साखरेचं प्रमाण हे दह्याचा आंबटपणा आणि आमरसाच्या गोडव्यावर डिपेंड असतं. यानंतर मी हे काही बदाम पिस्त्याचे काप ह्याच्यामध्ये घालणार आहे. तसं तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही ह्याला स्किप देखील करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यांचं प्रमाण कमी जास्त देखील ठेवू शकता. ह्यानंतर पाव चमचा वेलची पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे. ह्या वेलची पूडचा सुगंध आणि चव ह्याच्याने आपलं आम्रखंड छान सुवासिक आणि चविष्ट लागेल. बस, तर आता हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट ह्याला चमच्याने असं फटाफट एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे हे सर्व घटक मस्त असे एकसारखे मिक्स होतील. तर हे पहा, ह्या ठिकाणी आपलं हे आम्रखंड तयार झालंय. परंतु तुम्हाला विकतच्या आम्रखंडासारखं रवाळ असं आम्रखंड हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अशी 1 ते 2 चमचे मिल्क पावडर मिक्स करू शकता. ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घातल्यामुळे आम्रखंड अजूनच घट्ट, रवाळ आणि अगदी विकतच्या आम्रखंडासारखंच खाण्यासाठी चविष्ट लागेल. तेव्हा 1 ते 2 चमचे मिल्क पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर काहीच हरकत नाहीये. बिना मिल्क पावडरचं आम्रखंड देखील खाण्यासाठी छानच लागेल. तर ह्या ठिकाणी आपलं हे आम्रखंड अगदी परफेक्ट असं घट्ट तयार झालंय. ह्याला मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर तर हे ह्यापेक्षाही घट्ट होईल. असं म्हणतात की सणावाराच्या दिवशी स्वयंपाकाची सुरुवात ही गोडाच्या पदार्थापासून केली पाहिजे. तर आपल्या रेसिपीची सुरुवात देखील ह्या गोडाच्या पदार्थापासूनच झालेली आहे. बस, तर आता आपण वरण बनवण्यासाठी ह्या कुकरमध्ये डाळ शिजायला घालणार आहोत.
त्यासाठी मी ही 1 वाटी तुरीची डाळ 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलीये. डाळीचं हे प्रमाण तुमच्या घरातील सदस्यांवर डिपेंड राहील. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे डाळीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालून घेणार आहे. ह्यासोबतच अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या अशा तोडून ह्याच्यामध्ये घालायच्या आहे. बस तर आता डाळीच्या 4 पट पाणी घालून ही डाळ मी कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे. इथे आपली डाळ कुकरला शिजून झालीये. ही डाळ अशी चमच्याने किंवा मग रवीने घोटून घ्यायची आहे. या डाळीमध्ये असं गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर इथे गॅसवर ह्या पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी साजूक तुपामध्ये छान तडतडू द्यायचं आहे. ह्यानंतर ह्याच्यामध्ये 7 ते 8 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. ह्याच्यातला लसूण मस्त असा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बस तर आता ह्या साजूक तुपातील खमंग फोडणीमध्ये ही घोटलेली डाळ घालून घ्यायची आहे. ह्यानंतर ह्या डाळीमध्ये आपण चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घेऊया. यासोबतच गरजेप्रमाणे अजून थोडंसं पाणी घालून ह्या वरणाला आपण फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घेणार आहोत. वरणाला उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. लो फ्लेमवर अगदी 2 ते 3 मिनिट हे वरण छानपैकी उकळून द्यायचं आहे. तर इथे आपलं हे साजूक तुपातील खमंग फोडणीचं वरण देखील अगदी परफेक्ट आणि चविष्ट तयार झालंय. वरण तयार झालंय तर वरणासोबत भात तर असायलाच हवा. तर इथे गॅसवर मी ह्या कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हे 1 चमचा जिरं घालून घेऊया. जिरं साजूक तुपामध्ये जिऱ्याचा छान असा सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे 1 कप 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घेणार आहे. तांदूळ तुपामध्ये मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहे. म्हणजे भात मस्त असा सुटसुटीत तयार होईल. आता ह्याच्यामध्ये मी तांदळाच्या 3 पट पाणी घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या तांदळाच्या कॅपॅसिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ह्यानंतर चवीप्रमाणे पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून ह्या कुकरला मी फुल फ्लेमवर 1 शिट्टी देऊन घेणार आहे आणि 1 शिट्टी झाल्यानंतर लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट मी हा भात शिजून घेणार आहे. ह्याच्याने भात कुकरला अगदी परफेक्ट असा सॉफ्ट आणि सुटसुटीत शिजतो. गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटांनंतर मी हे कुकरचं झाकण उघडलंय. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता आपला हा जिरा राईस मस्त असा दाणा दाणा सुटसुटीत आणि अगदी सॉफ्ट शिजून झालाय. साजूक तुपात जिऱ्याची फोडणी दिल्यामुळे ह्याचा सुगंध तर ह्या ठिकाणी फारच छान दरवळलाय. वरण भातासोबत तोंडी लावायला तसेच पुरी किंवा मग चपाती सोबत खाण्यासाठी आपण मस्त असं चटपटीत चवीचं मिरचू बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी ह्या मीडियम तिखट असलेल्या काही मिरच्या घेतल्या आहे. ह्या सगळ्या मिरच्यांना असं मध्यभागी चीर मारून ह्यांचे मी सुरीने चिरून 2-2 तुकडे करून घेणार आहे. आता ह्या चिरलेल्या मिरच्यांचं आपण मस्त असं चटपटीत चवीचं मिरचू तयार करणार आहोत. तर इथे गॅसवर ह्या पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे. ही तडतडलेली खमंग मोहरी मिरचूमध्ये खाण्यासाठी चवीला फारच छान लागते. ह्यानंतर ह्या फोडणीमध्ये ह्या चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. ह्या मिरच्या तेलामध्ये अशा एकसारख्या हलवत हलक्याशा नरम होईपर्यंत लो फ्लेमवर परतून घ्यायच्या आहे. ह्या मिरच्या हलक्याशा परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. यासोबतच चवीप्रमाणे पाव चमचा मीठ, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, पाऊण चमचा कुटलेली बडीशोप, चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे.
ह्याच्याने मिरच्यांचा तिखटपणा तर कमी होईलच, सोबतच मिरचू खाण्यासाठी देखील छान चटपटीत लागेल. बस तर हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर ह्यांना आपण 3 ते 4 मिनिट छानपैकी शिजून घेणार आहोत. अधूनमधून ह्यांना झाकण काढून हलवून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यातल्या मिरच्या सगळ्या बाजूने छान शिजल्या जातील आणि ह्याच्यातील सगळ्या मसाल्यांची चव मिरच्यांमध्ये छान उतरेल. तर हे पहा, लिंबाचा रस आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्या ह्या मिरच्या छान अशा ओलसर आणि नरम शिजल्याय. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामुळे आपलं मिरचू खाण्यासाठी चवीला फारच छान असं चटपटीत लागतं. तर इथे आपलं हे अगदी चटपटीत चवीचं मिरचू अगदी परफेक्ट तयार झालंय. चपाती, भाकरी, पुरी तसेच वरण भातासोबत तोंडी लावायला हे चटपटीत चवीचं मिरचू खाण्यासाठी फारच टेस्टी लागतं. यानंतर आता आपण कोथिंबीर वडे बनवणार आहोत. त्यासाठी इथे ह्या बाउलमध्ये मी ही 2 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलीये. आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे बेसन घालून घेणार आहे. ह्यासोबतच 1 चमचा बाजरीचं पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. बाजरीच्या पिठामुळे वडे छान खुसखुशीत होतात आणि गव्हाच्या पिठामुळे वडे खाताना घशामध्ये सुके सुके लागत नाही. यानंतर पाव चमचा हिंग, 1 चमचा सफेद तीळ आणि मिक्सरला दळलेलं 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्यांचं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. यासोबतच 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे 1 चमचा मीठ आणि 2 चमचे तेल घालून हे सर्व जिन्नस सुरुवातीला पाणी घालण्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी घालून ह्याला छान असं घट्टसर भिजून घ्यायचं आहे. इथे माझं हे मिश्रण थोडंसं सैल झालंय, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पुन्हा 1 चमचा बेसन घालून घेणार आहे. हे मिश्रण जास्त सैल भिजल्या गेलं तर वड्यांना हवा तसा परफेक्ट आकार देता येत नाही. तेव्हा हे वड्यांचं मिश्रण असं थोडंसं घट्टच भिजवायचं आहे. ह्याचे मी छोटे छोटे गोलाकार आणि चपटे वडे तयार करून घेणार आहे, पण त्या अगोदर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हाताला थोडं थोडं तेल लावून ह्याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहे. ह्या वड्यांचा आकार तुम्ही तुम्हाला हवा तेवढा लहान मोठा ठेवू शकता, किंवा मग तुम्ही ह्या मिश्रणाचे रोल करून ह्याच्या कोथिंबीर वड्या देखील बनवू शकता. ह्या मिश्रणाचे मी असे गोलाकार आणि चपटे वडे तयार करून घेणार आहे. ज्या चाळणीत आपण वडे वाफवणार आहोत त्या चाळणीला थोडंसं तेल चोळून घ्यायचं आहे, म्हणजे वडे वाफवल्यानंतर चाळणीला चिकटणार नाही. तर हे पहा, इथे ह्या चाळणीमध्ये मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे असे ह्या साईजचे गोलाकार आणि चपटे वडे तयार करून घेतले. इथे वडे वाफवण्यासाठी गॅसवर ह्या पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतले. वड्यांची चाळणी ह्या पातेल्यावर ठेवून चाळणीवर घट्ट झाकण ठेवून मी हे वडे फुल फ्लेमवर 7 ते 8 मिनिट वाफवून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी आपले हे वडे छान वाफून झाले. गॅस बंद करून मी ही चाळणी ह्या पातेल्यावरून काढून बाजूला थंड करायला ठेवणार आहे. हे वडे गरम असतानाच चाळणीतून काढायचा प्रयत्न करायचा नाहीये. ह्यांना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चाळणीतून काढायचं आहे, म्हणजे हे वडे चाळणीला न चिकटता अगदी सहज निघून येतील. हे वडे मी नंतर पुऱ्या तळून झाल्यानंतर तेलामध्ये तळून घेणार आहे. पुऱ्यांची कणिक भिजवण्यासाठी इथे ह्या बाउलमध्ये मी हे 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेतले. सेम त्याच वाटीच्या मापाने मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालून घेणार आहे. मैद्यामुळे पुऱ्या थंड झाल्यानंतर देखील बराच वेळ टम्म फुगून राहतात. शिवाय पुऱ्या देखील अगदी कमी तेलकट होतात आणि खाण्यासाठी छान सॉफ्ट लागतात. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपण ह्याच्यामध्ये गरम न करताच घातलंय. तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या मस्त अशा खुसखुशीत होतात. हे सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले की थोडं थोडं पाणी घालून ह्याची चपातीच्या कणकेच्या तुलनेत थोडीशी घट्ट अशी कणिक भिजून घ्यायची आहे. तर हे पहा, साधारण ही कणिक अशी एवढी घट्ट भिजून घ्यायची आहे. हिच्यावर झाकण ठेवून आपण ही कणिक साधारण 10 ते 15 मिनिट भिजत ठेवून देऊया. ह्यानंतर बुंदीचा रायता बनवण्यासाठी इथे या वाटीमध्ये मी ही 4 चमचे खारी बुंदी घेतलीये.
हिला भिजवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आणि अगदी 3 ते 4 मिनिट आपण ही बुंदी ह्या पाण्यात भिजत ठेवूया. तर ह्या ठिकाणी आपली ही बुंदी पाण्यात छान अशी सॉफ्ट भिजलीये. हिच्यातील एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलंय. आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे दही घालून घेणार आहे. यासोबतच छोटा अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, चवीप्रमाणे पाव चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे पाव चमचा मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालून हे सर्व जिन्नस चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. ह्याच्यातली जी बुंदी आहे ती जसजशी भिजत जाते तसतसं ती ह्याच्यातलं पाणी शोषून घेत जाते. तेव्हा आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय, म्हणजे आपला हा बुंदीचा रायता जेवायला बसेपर्यंत अगदीच घट्ट होणार नाही. तर हे पहा, इथे आपला हा बुंदीचा रायता अगदी परफेक्ट असा तयार झालाय. यानंतर व्हेज मराठा बनवण्यासाठी इथे मी हा अर्धी वाटी किसलेला कोबी ह्याच्यातलं पाणी हाताने चांगलं दाबून पिळून काढलंय. यानंतर हे अर्धी वाटी किसलेलं गाजर देखील मी हाताने चांगलं पिळून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी हा उकडलेला बटाटा किसून घेणार आहे. माझ्या ह्या बटाट्याची साईज मोठी होती, तेव्हा मी ह्याच्यामध्ये फक्त अर्धा बटाटा किसून घालणार आहे. बटाटा छोट्या साईजचा असेल तर तुम्ही तो अख्खा बटाटा ह्याच्यामध्ये किसून घालायचा आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट आणि आता पाव चमचा ओवा हातावर असा थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ह्या ओव्याचा आपल्या ह्या रेसिपीमध्ये फारच छान असा स्वाद येतो आणि सोबतच ओवा डायजेशनचं देखील छान काम करतो. आणि आता पाव चमचा हिंग आणि छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ह्या बेकिंग पावडरमुळे ह्याचे वडे तळून छान टम्म फुगतात आणि आतून जाळीदार होतात. त्यामुळे वडे खाण्यासाठी पिठळ पिठळ किंवा मग कडक लागत नाही. यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी अशी हातावर थोडीशी चोळून ह्याच्यामध्ये घालायची आहे. यासोबतच 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तेल, चवीप्रमाणे पाऊण चमचा मीठ, 2 मोठे चमचे भरून बेसन आणि 1 मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ह्या तांदळाच्या पिठामुळे आपले वडे ग्रेव्हीमध्ये शिजून खाण्यासाठी छान सॉफ्ट लागतात. तुम्हाला जर मिश्रण जास्तच ओलसर वाटलं तर ही दोन्ही पिठं तुम्ही आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये घालू शकता. हे सर्व जिन्नस सुरुवातीला पाणी घालण्या अगोदरच चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, कारण भाज्यांमधलं मॉइश्चर आणि उकडलेल्या बटाट्यामध्येच हे मिश्रण बऱ्यापैकी भिजल्या जातं. गरजेप्रमाणे अगदी थोडंसं पाणी घालून ह्याचा छान असा घट्टसर उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हा उंडा ह्या ठिकाणी मळून घेतलाय. ह्याचे मी छोटे छोटे लांबट आकाराचे उंडे तयार करून घेणार आहे, पण त्या अगोदर हाताला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे, म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि ह्याचे वडे मस्त असे प्लेन तयार होतील. तर हे पहा, असे अगदी छोटे छोटे आणि लांबट आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आहे. तर ह्या ठिकाणी मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे असे लांबट आकाराचे उंडे तयार करून घेतले. यांना आपण डीप तेलात तळून घेणार आहोत. तर इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये मी हे तेल गरम करायला ठेवलं होतं. हे तेल बऱ्यापैकी गरम झालंय. तयार केलेले सगळे उंडे मी ह्या तेलात तळायला सोडणार आहे. गरम गरम तेलात हे वडे तळायला सोडायचे आहे. तेल जर चांगलं गरम झालेलं नसेल तर वडे जास्त तेल पकडतील आणि वड्यांना तळण्यासाठी हीट कमी मिळाल्यामुळे वड्यांना मोठमोठ्या चिरा देखील पडतील. त्याच्याने वड्यांच्या आतमध्ये तेल शिरून वडे जास्तच तेलकट होतील. तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे वडे फुल फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे. झाऱ्याने ह्यांना असं एकसारखं उलटसुलट करत राहायचं आहे, म्हणजे हे वडे सगळ्या बाजूने छान असे एकसारखे तळल्या जातील. तर हे पहा, आपल्या ह्या वड्यांना तळल्यानंतर रंग फारच छान आलाय आणि ह्यांचा सुगंध देखील ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय. हे वडे असेच देखील खाण्यासाठी फार छान लागतात. तुम्ही पाहू शकता, मिश्रणामध्ये बेकिंग पावडर घातल्यामुळे आपले हे वडे तळून मस्त असे टम्म फुगले आणि आपल्या ह्या वड्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये. तांदळाच्या पिठामुळे फारच खुसखुशीत आणि आतून जाळीदार असे आपले हे वडे ह्या ठिकाणी तयार झाले.
यानंतर व्हेज मराठाची ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे गॅसवर ह्या पॅनमध्ये मी हे 2 मीडियम साईजचे लांबट चिरलेले कांदे भाजायला घालणार आहे. यासोबतच अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप आणि 2 चमचे तेल घालून ह्यांना मी फक्त ह्यांच्यातील कच्चेपणा निघेपर्यंत हलकसं भाजून घेणार आहे. ओलं खोबरं घालण्याऐवजी तुम्ही इथे सुकं खोबरं देखील वापरू शकता, परंतु ओलं खोबरं घातल्यामुळे ग्रेव्ही छान दाटसर आणि खाण्यासाठी मस्त अशी क्रीमी लागते. हे दोन्ही घटक हलकेसे भाजून घेतल्यानंतर ह्यांना मी ह्या पॅनमध्येच एक साईडला करून घेणार आहे. यानंतर ह्या पॅनमध्ये मी हे 3 चमचे अख्खे धने, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा सफेद तीळ हे तीनही घटक मी लो फ्लेमवर छान असे खमंग भाजून घेणार आहे. बस ह्यांचा हलकासा सुगंध सुटेपर्यंत ह्यांना भाजून घ्यायचा आहे. ह्यांना असं जास्त काळसर होईपर्यंत भाजायचं नाहीये. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे पाण्यात 7 ते 8 मिनिट भिजवलेले 8 काजू घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे. सर्वात शेवटी एक बारीक चिरलेल्या टॅमॅटोच्या फोडी ह्याच्यामध्ये भाजायला घालायच्या आहे. हे सर्व जिन्नस एकत्र करून ह्यांना अगदी मंद आचेवर टॅमॅटोतील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपले हे सर्व जिन्नस भाजून झाले. गॅस बंद करून ह्यांना आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया. भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर ह्यांना मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट आणि गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे. तर हे पहा, अगदी बारीक पेस्ट प्रमाणे आपण हे वाटण ह्या ठिकाणी दळून घेतलंय. इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 3 हिरवी इलायची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि 6 ते 7 काळी मिरी ह्याच्यामध्ये घालायची आहे. हे खडे मसाले तेलात मस्तपैकी परतून घ्यायचे आहे. ह्यानंतर पाव चमचा हळद आणि मिक्सरला तयार केलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे वाटण एकदा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा पाऊण चमचा घरगुती मसाला घालणार आहे. तुम्ही घरगुती मसाल्याऐवजी ह्याच्यामध्ये रेडीमेड गरम मसाला देखील घालू शकता. मसाला वाटणासोबत मिक्स करून घेतल्यानंतर लो फ्लेमवर ह्याला 2 ते 3 मिनिट हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी, 3 ते 4 चमचे दुधावरची ताजी साय आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हे सर्व जिन्नस एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर ह्याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी घालून घेणार आहोत. ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. शक्यतो ही ग्रेव्ही थोडीशी पातळच ठेवायची आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये तयार केलेले वडे शिजून घेणार आहोत. वडे ह्या ग्रेव्हीमध्ये शिजून फुगून येतील आणि ह्या ग्रेव्हीतलं पाणी देखील वडे शोषून घेतील. तेव्हा त्या बेतानेच ही ग्रेव्ही हलकीशी पातळ ठेवायची आहे. ह्या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ही ग्रेव्ही लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिट शिजून घेणार आहोत. तर हे पहा, इथे आपली ही ग्रेव्ही छानपैकी शिजलीये आणि ह्या ग्रेव्हीला तुम्ही इथे पाहू शकता तर्री देखील छान आलीये. आता ह्याच्यामध्ये आपण हे तयार केलेले सर्व वडे घालून घेऊया. वडे ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी बटर देखील घालू शकता. या दोन्हींच्या फ्लेवरमुळे आपली ही ग्रेव्ही चवीला फारच जबरदस्त लागते. ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ह्याला 5 ते 6 मिनिट शिजून घेणार आहोत, म्हणजे वडे ग्रेव्हीमध्ये छान असे नरम शिजून निघतील. तर हे पहा, इथे आपला हा व्हेज मराठा शिजून तयार झालाय. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. तर हे पहा, अतिशय क्रीमी आणि चमचमीत असा आपला हा व्हेज मराठा ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झालाय. ह्याचा रंग देखील तुम्ही इथे बघू शकता. फारच जबरदस्त असा रंग आलाय आपल्या ह्या ग्रेव्हीला. चवीला देखील हा व्हेज मराठा खाण्यासाठी फारच लाजवाब लागतो. या घरी तयार केलेल्या व्हेज मराठ्यापुढे तुम्हाला हॉटेलचा व्हेज मराठा देखील फिका वाटेल, ह्याची मला खात्री आहे.
इथे ह्या ठिकाणी आपली ही पुऱ्यांची कणिक देखील भिजून तयार झालीये. थोडंसं तेल घेऊन ही कणिक एकदा तेलामध्ये छानपैकी मळून घ्यायची आहे, म्हणजे ही कणिक छान अशी प्लेन तयार होईल. पुऱ्या बनवण्यासाठी ह्याच्या मी अशा अगदी छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेणार आहे. मळलेल्या सगळ्या उंड्याच्या लाट्या तुम्ही एकदाच तयार करून ठेवा, म्हणजे ह्याच्या पुऱ्या तुम्हाला अगदी फटाफट लाटता येतील आणि तुमचा वेळ देखील त्याच्याने वाचेल. ह्या पुऱ्या मी तेल लावून लाटून घेणार आहे, कारण सुकं पीठ लावून पुऱ्या लाटल्या की पुऱ्या दिसायला भुरकट दिसतात आणि पुऱ्यांना लागलेलं सुकं पीठ तेलात सुटून तेल देखील खराब होतं. तर अशा पद्धतीने मी ह्या पुऱ्या तेल लावून लाटून घेणार आहे. ह्या पुऱ्या तुम्ही कितीही पातळ लाटल्या तरी ह्या पुऱ्या तेलात छान टम्म फुगतात. मळलेल्या सगळ्या पिठाच्या पुऱ्या मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे. पुऱ्या तेलात तळण्या अगोदर ह्या तेलामध्ये मी काही पापड आणि कुरडया तळून घेणार आहे. कारण महाराष्ट्रात कुठलाही सण म्हटलं की विविध प्रकारचे पापड आणि कुरडया ह्या हमखास तळल्या जातात. काही पापड आणि कुरडया तळून घेतल्यानंतर आता ह्या तेलामध्ये मी ह्या पुऱ्या देखील तळून घेणार आहे. पुरी तेलात तळायला सोडल्यानंतर हिला झाऱ्याने असं तेलामध्ये प्रेस करायचंय, म्हणजे पुरीच्या दोन्ही बाजूला तेलाची गरम हीट मिळाल्यामुळे पुरी तेलात छान टम्म फुगेल. तर हे पहा, आपली ही पुरी बघा तेलामध्ये कशी मस्त अशी टम्म फुगलीये. अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तेलात तळून घेणार आहे. पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम लो करायची नाहीये, फुल फ्लेमवरच सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. कारण तेलाची हीट कमी झाली तर पुऱ्या तेलात फुगणार नाही आणि पुऱ्या देखील जास्तच तेलकट होतील. तर ह्या ठिकाणी आपल्या ह्या पुऱ्या तेलात तळून छान टम्म फुगून मस्त अशा कमी तेलकट झाल्याय. ह्यांना रंग देखील फारच छान आलाय. ह्या पुऱ्या तळल्यानंतर देखील बराच वेळ अशाच टम्म फुगलेल्या राहतात आणि अगदी शिळ्या झाल्या तरी ह्या पुऱ्या खाण्यासाठी छान सॉफ्ट लागतात. यानंतर आता ह्या तेलामध्ये आपण हे कोथिंबीर वडे तळून घेणार आहोत. ह्या वड्यांना देखील फुल फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. झाऱ्याने ह्यांना असं अधूनमधून उलटसुलट करत राहायचं आहे, म्हणजे या वड्यांच्या दोन्ही बाजू मस्त अशा एकसारख्या तळल्या जातील. ह्या वड्यांना छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपल्या ह्या वड्यांचा तळल्यानंतर रंग पूर्णपणे बदललाय. वड्यांना असा तळून सोनेरी रंग आला की वडे तेलातून काढून घ्यायचे आहे. तर हे पहा, आपल्या ह्या वड्यांनी तेल अजिबात पकडलेलं नाहीये. वड्यांच्या बॅटरमध्ये बाजरीचं पीठ घातल्यामुळे आपले हे वडे मस्त असे खुसखुशीत झालेले आहे. चवीला देखील हे वडे फारच टेस्टी लागतात. तर ह्या ठिकाणी आपली ही गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्षाविशेष अस्सल चवीची मराठमोळी चमचमीत थाळी ह्या ठिकाणी अगदी लाजवाब बनून तयार झालीये. आपल्या ह्या थाळीतील प्रत्येक पदार्थ हा चवीला 100% टेस्टी झालाय. नक्कीच तुम्हाला देखील हे सर्व पदार्थ चवीला फारच आवडतील ह्याची मला खात्री आहे. अस्सल चवीचा व्हेज मराठा, जीरा राईस, चविष्ट वरण, स्वादिष्ट आम्रखंड, चटपटीत बुंदीचा रायता, खुसखुशीत कोथिंबीर वडे, चटपटीत चवीचं मिरचू, टम्म फुगणाऱ्या सॉफ्ट पुऱ्या, कुरडई, पापड अशा ह्या पदार्थांसोबत आपली ही गुढीपाडवा विशेष थाळी ह्या ठिकाणी अगदी परिपूर्ण झालीये. तुम्ही देखील येत्या गुढीपाडव्याला असे हे रुचकर आणि चविष्ट पदार्थ नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर. पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.